दुसरा अध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्याची मनोरथ तैसीच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटला माझारी राचप्पा मोदी यांच्या घरी बैसले समर्थांच्या स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. कलकत्त्याच्या हेतू घरोती दर्शनाच्या पातला. त्याच दिवसाचा आधार तयाच केला की त्यासवे एक पारशी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळाशी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून मांडा म्हणती. एके हारी दोघाती बैसोनी दुहेरी तिसोरी बैसले आपण. पाहुणे समर्थांच्या तेज उभयतांचे वाटले सोज. साहेबांनी प्रश्न केला सहज. आपण कोठून? स्वामींनी हस्तमुख करून उत्तर दिले. अगोदर आम्ही कर्दळी वनातून प्रारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर. दुसरी नगर. देखील अपूर्ण बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालिके दर्शन. पाहिले गंगातट. नाना तेथे हिंडलो. हरिद्वाराप्रती गेलो. पुढे वेदराश्वर हिंडलो. तिथे समग्र हजारो नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहज पाचले गंगातीठाप्रती जिजेचा महाप्रख्याती पुराणोत्तरे वर्णिले. केले गोदावरीचे स्नान. स्थळे पाहिले भव्य पावन. काही दिवस फिरून हैदराबादशी पातळी येऊन मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग तेथून पंढरपूर स्वइच्छेने तेथे आलो. तदनंतर बेगमपुरे पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर. काही दिवस राहिले तेथून स्वइच्छेने केरळ. मग पाहिले मोहोळ. तेथे हिंडून सकळ सोलापूर पातले. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटला येणे. तेथून जाहले. तेव्हापासून या नगरात आनंदी आम्ही आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त. आमचे असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले. स्वामी राज्य येती बरी त्या स्थळी. प्रख्याती विशेष त्याची न जाहली. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले. स्वामी राज्य येती बरी त्या प्रख्याती विशेष त्याची न राहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर कमरेवर ठेवून कर दर्शनात येती तयासे. यतीची सामेश्वरी सारामृत नाना प्रकार कथास. आनंदी भक्त परिसर. त्रियोदय गोड. यतीचे स्वामी चरित्रामृत. द्वितीयोदय गोड. सरस्तु सुखं भवतु.